नमस्कार, मी आकाश जाधव. भारताच्या क्रिकेटमध्ये 90च्या नंतर आणि 2000च्या आसपास एक कॉन्सेप्ट होती फॅब फाईव्हची. हे फॅब फाईव्ह म्हणजे भारतातले फेवरेट 5 प्लेयर, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्ही.एस. लक्ष्मण ह्या प्लेयरचा त्यामध्ये समावेश होता. आणि ते भारताचे फॅब फाईव्ह होते. आणि तसंच बँकिंगच्या एक्झाममध्ये कॉन्सेप्ट आहे फॅब सिक्सची. या 6 परीक्षा म्हणजेच बँकांच्या परीक्षा आणि इतर परीक्षा म्हणजे बँकांच्या परीक्षा नाही, असा एक समजणारा एक वर्ग आहे. ज्या 6 परीक्षांमध्ये ग्रामीण बँक पीओ, ग्रामीण बँक असिस्टंट, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस असिस्टंट, एसबीआय पीओ, एसबीआय असिस्टंट, या 6 परीक्षांशिवाय इतर परीक्षा नसतात असा खूप लोकांचा समज आहे. पण या 6 परीक्षांमध्ये समहाऊ यशानं हुलकावणी दिल्याच्या नंतर आपल्याकडे त्याचे शिवाय 5 निकाल काढलेला आज प्रतीक केंजळे आपल्यासोबत आहे. ज्याचे सिलेक्शन जे आहे ते न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये असिस्टंट, नॅशनल इन्शुरन्सला असिस्टंट, त्यानंतर आयडीबीआय जॅम, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह आणि सोबत एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये असिस्टंट, अशा 5 वेगवेगळ्या एक्झाम ह्या फॅब सिक्स शिवाय त्याने काढलेल्या आहेत. आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रतीक केंजळे यांचं स्वागत करूयात. थँक्यू सर. आणि सोबत मला प्रतीकला भरपूर काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रतीक आपल्या प्रारंभ 2.0 अर्थात फेब्रुवारी मार्च 2024 च्या बॅचचा स्टुडंट आहे. मार्चच्या आसपास तयारी चालू केल्याच्या नंतर वर्षभरामध्ये निकाल येऊ शकतात हे पुन्हा त्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि कळत नकळतपणे जास्तीत जास्त परीक्षांना अप्लाय केलं पाहिजे. हे अप्लाय केल्याचे फायदे काय असतात त्याचा तो बाय प्रॉडक्ट सुद्धा आहे. तर मी त्याचं स्वागत करून त्याला फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल, 10वी 12वी ग्रॅज्युएशन बद्दल थोडंसं आपल्या विद्यार्थ्यांना ब्रीफ कर, ह्या पद्धतीने सांगून दे. ठीक आहे सर, थँक्यू. माझं नाव प्रतीक केंजळे. तर मी मूळचा सातारचा, म्हणजे सातारा आमचा जिल्हा. तर सातारमध्ये कठापूर गाव. तर पहिल्यापासूनच म्हणजे गावाकडंच लहानपणापासून शिक्षण सुरुवात गावाची, सगळं गावात, शाळा वगैरे गावात. 1ली ते 10वी करमेर भाऊराव पाटील विद्यालय धामनेर या शाळेमध्ये होतो. आणि शाळेमध्ये पहिल्यापासूनच चांगला स्कोर, नंबर काढायची सवय, म्हणजे आवडच होती. त्यामुळे ते शिक्षणाची सवय, म्हणजे अभ्यासाची खूप आवड, त्यामुळे अभ्यास पहिल्यापासून व्यवस्थित चालू होता. त्यानंतर मग 10वी पण चांगला स्कोर आला. त्यानंतर मग डायरेक्ट सातारमध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारामध्ये ऍडमिशन घेतले सायन्सला. तिथे 11वी 12वी केली. तिथे पण म्हणजे सायन्सनं सुरुवातीला प्रॉब्लेम येत होता, कारण की मराठी मिडियमचा आम्ही, पण तरी सुरुवात चांगली झाली. त्यानंतर 11वी 12वी व्यवस्थित झाली. त्यानंतर मग सीईटीच्या एक्झाममध्ये स्कोर चांगला आला. आणि नंतर मग त्यावरती मग ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळालं बीएससी ॲग्रिकल्चरसाठी. तर नाव लागलं दादासाहेब मोकाशी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, राजमाची कराडमध्ये. तर त्यासाठी मग ग्रॅज्युएशनसाठी तिकडे गेलो 2019 मध्ये. ते राहून 4 वर्ष डिग्री कंप्लीट झाली. 2023 मध्ये मी पास आउट झालो. आणि त्याच्यानंतर मग ट्राय केलं जॉबसाठी. आणि त्याच्यानंतर थोडा सक्सेस नाही आला जॉबसाठी शोधण्यात. तर बँकिंगची परीक्षा चालू केली, अभ्यास चालू केला. आणि त्यानंतर आपला क्लास वगैरे जॉईन केला, एक्झाम वगैरे देत राहिलो. आणि सध्या 5 सिलेक्शन झालेले आहेत माझे. आता तेवढं झाल्याच्यानंतर मला एक प्रश्न होता पुढचा. आता तुम्ही कॉलेजचं नाव सांगितलं, तर कॉलेज होतं त्यांचं दादासाहेब मोकाशी कॉलेज, ज्या कॉलेजने मी 3-4 वेळेस सेमिनार देऊन आलेलो आहे. आणि नेमकं सेमिनार देण्याची वेळ ही ऑगस्ट सप्टेंबरची होती, ज्या वेळेला पावसाळा असल्यामुळं ते कॉलेज डोंगरामध्ये आहे आणि एकदम स्वर्गात आल्याची फिलिंग होतं. मग ते ग्रॅज्युएशन तिथून केल्याच्या नंतर, अशा स्वर्गातल्या ठिकाणी केल्याच्या नंतर, एकदम दुष्काळाच्या झळा सहन जिथं करावं लागतात अशा संभाजीनगरमध्ये येण्याचं प्लॅनिंग काय होतं, किंवा असं का वाटलं की आपण इथून अभ्यास केला पाहिजे? नाही, सुरुवातीला तर बाहेर, सातारच्या बाहेर जाणं हे म्हणजे डोक्यातच नव्हतं कधी. पहिल्यापासून आवड गावाकडे राहायची, शेतीची आवड पहिल्यापासून. घरी तसं सगळे शेती करतात, त्यामुळे पहिल्यापासून शेतीच. त्यानंतर मग त्यासाठी ॲग्रिकल्चर घेतलं. आणि ग्रॅज्युएशन तर चांगल्या ठिकाणी झालं, एकदम एन्व्हायरमेंटमध्ये एकदम मस्त. पण शेवटी कसं असतंय ना, शेवटी आपल्याला जर सक्सेस व्हायचं असलं तर काही गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागते. तर त्यासाठी शेवटी मी ट्राय केला सातारमध्ये खूप, की घरी बसून जॉब भेटेल वगैरे, काय होईल. पण एवढं इझी नव्हतं तिथं. आणि मनासारखा जॉब पण नाही भेटला. मग शेवटी ठरवलं की नाही, आता काय झालं तरी सक्सेसफुल होण्यासाठी मग बाहेर पडावं लागलं तरी चालेल. मग शेवटी मग संभाजीनगर आपले चांगले वाटलं ऑप्शन, की ज्यामध्ये आपण व्यवस्थित अभ्यास वगैरे करू शकतो. आणि मग ठरवलं एकदाचं, आणि मग इकडे मागच्या वर्षी आलो इकडे, मग जर्नी चालू झाली. विद्यार्थी मित्रांनो, एक मला सोबत सांगायचं होतं की 2023ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आज आपण 2025ला बसलोय. त्याची तयारी मार्च 2024 पासून चालू केलेली आहे. 1 वर्ष, सव्वा वर्षाच्या आत एवढे निकाल येऊ शकतात जर आपलं डेडिकेशन असेल, आपलं कामाची पद्धत तशी असेल, आपण काही गोष्टी सॅक्रिफाईस करून जर या गोष्टी करणार असेल तर निश्चित तेवढ्या वेळेमध्ये निकाल येतो. आणि सोबत ह्याच्या असं नाही की बाकी निकाल आलेले आहेत. आता एसबीआयचा त्याचा जो क्लरिकलचा आहे तो 0.5 मार्काने राहिलेला आहे. अर्थात तो पहिल्या वेटिंगला ज्यावेळेस येईल तेवढ्याला होऊन जाईल. इथून पुढचे पण निकाल जे ते येतील. पण मला सगळ्यात पहिल्यांदा ऐकायचं आहे की एका वर्षात हे निकाल येण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ओव्हरऑल सगळ्या विषयांकडे बघून काय डूज आणि काय डोंट्स असावेत, की
कमी वेळेमध्ये निकाल आला पाहिजे? कमी वेळेत निकाल येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही एकतर कन्सिस्टंट राहायला हवं. डे टू डे व्यवस्थित तुमचा स्टडी प्लॅन असावा व्यवस्थित. जर ग्रुप केला असेल तर व्यवस्थित तुम्ही ग्रुप डिस्कशन वगैरे असावं त्यामध्ये, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाऊ नये आणि व्यवस्थित फक्त अभ्यास व्हायला पाहिजे. आणि काय न करणे तर जर तुम्ही कुठे बाहेर राहून स्टडी करत असाल तर त्यामध्ये फक्त गॅप पडून देऊ नका. सुट्ट्या वगैरे काही आला प्रॉब्लेम काही आला तर शक्यतो सुट्टी घेणं टाळा आणि स्टडीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करू नका. जेवढ्या एक्झाम येतील तेवढ्या एक्झामसाठी ट्राय करत राहा. उगाच आपल्याला वाटतं की नाही एक्झाम ह्यावेळेस का फॉर्म भरू, नाही माझं स्टडी, तर असा विचार अजिबात करू नका. होईल तेवढे फॉर्म भरत राहा, अप्लाय करा आणि फक्त कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवर. होऊन जातं 1 वर्ष, असं काही जास्त नाहीये, खूप इझी. थोडंसं मी याच्यासोबत समजा विषयांवर आलो. आता काही मुलं गणितात वीक असतात, काही रिझनिंगला असतात, काही इंग्लिशला असतात, काही जीएला असतात, काही इंटरव्ह्यूला असतात. तुम्ही इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले त्यामध्ये. तर ओव्हरऑल मी विषयाच्या हिशोबानं एक विषय ऍट अ टाइम केला तर तो लेंथ खूप जास्त वाढून जाईल. पण एक क्वांट रिझनिंगची मिळून एक ऍडेड स्ट्रॅटेजी काय होती की क्वांट रिझनिंगचा कसा अभ्यास केला आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे? सर क्वांट रिझनिंगसाठी मुळात मला सुरुवातीला याबद्दल काही माहित नव्हतं. पण जेव्हा क्लास जॉईन केला त्यावेळेस समजलं की कसा वेळ स्ट्रॅटेजी म्हणजे शिक्षकांनी म्हणजे तुम्ही सरांनी, आकाश सरांनी, तसे अमित सरांनी तर क्वांट बद्दल व्यवस्थित माहिती दिली होती. रिझनिंगसाठी अमोल पाटील सरांनी व्यवस्थित गायडन्स केलं होतं. त्यामुळे जसं मला बाहेर काय एक्स्ट्रा करावं लागलं नाही. क्लास चालू होता, ऑफलाईन लेक्चर इथे चालू होते. तर डे टू डे फक्त मी कम्प्लीट म्हणजे होमवर्क वगैरे जे सांगतील इथून तर ते कम्प्लीट करायचो. रूमवरती जाऊन प्रॅक्टिस करायचो. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या फ्रीमध्ये जेवढ्या मॉक्स अवेलेबल असतील त्या सगळ्या देत राहिलो. आणि बेसिक म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे जेवढा वेळ भेटेल तेवढा करत राहिलो बेसिकमध्ये. आणि हळूहळू स्पीड वाढत गेली आणि एकदा स्पीड वाढत गेली की मग स्वतः कॉन्फिडन्स आला आणि मग सगळं क्वांट रिझनिंग इझी होऊन गेलं. अच्छा. ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी म्हणलं की त्याचं आणि इंग्लिशचं नातं जे आहे ते आमच्याकडे एक पिक्चर होता नागिन आणि नगिना. तर त्या नागिन आणि नगिनामधल्या श्रीदेवी आणि त्या नागाचं जसं नातं होतं बिलकुल तसं नातं खूप जणांचं असतं की त्यांना तो विषय नको नको असा वाटतो की कसा कट ऑफ बद्दल, एसओची एक्झामचा असेल तर कट ऑफ बद्दल या एक्झाम बद्दल. तर इंग्लिश बद्दल काय सांगाल? ऍग्रिकल्चरवाल्यांना इंग्लिशच नाही क्वांट सोबत सुद्धा प्रॉब्लेम असतोच, कारण की मॅथ्सचा एवढा रिलेटेड नसतो आम्ही. पण इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं ना तर शेवटी ही एक लँग्वेज आहे आणि ते तुम्हाला स्वतः म्हणजे जर आधीपासूनच जर तुम्ही त्यात ठीक असाल, चांगले असाल तर तुम्हाला ॲजचा जास्त काही मोठा प्रॉब्लेम येत नाही. तसं माझंही पहिल्यापासून म्हणजे ठीक होतं इंग्लिश बऱ्यापैकी, म्हणजे अगोदर चांगलं म्हणजे स्कोर वगैरे यायचा. लहानपणापासूनच इंग्लिशची आवड होती, व्यवस्थित वगैरे केलेलं सगळं. तर त्यामुळे इंग्लिशमध्ये ॲजचा प्रॉब्लेम नाही. पण त्यानंतर सरांकडून मला गायडन्स भेटला की इंग्लिशसाठी ॲटलिस्ट तुम्ही न्यूजपेपर रिडिंग करा, आर्टिकल्स रीड करा, त्याच्यानंतर जेवढं होईल तेवढं इंग्लिश ऐकण्याचा प्रयत्न करा. एवढे मी करत राहिलो. एक इझी मॉक टेस्ट इंग्लिश देत राहिलो आणि त्यामुळे हळूहळू इंग्लिशमध्ये स्कोर चांगला होत गेला. अच्छा. शक्यतो लोक असं म्हणतात की आपण आपलं पहिलं प्रेम विसरत नाहीत असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये इश्यू असा की ऍग्रिकल्चरच्या मुलांचं पहिलं प्रेम असतं IBPS SO असतं. आणि ते एकदा रोग लागला की काही मुलं जेव्हा काउन्सिलिंगला येतात की मी 3 वर्षापासून करतोय, 4 करतोय, 5 वर्षापासून IBPS SOची तयारी करतोय. काही मुलं असं सांगतात, काही लोक असं सांगतात की मी 3 मेन्स दिलेले आहेत, मी 5 मेन्स 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मी 7 मेन्स 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर तुम्हाला तो मोह कसं काय झाला नाही? सुरुवातीला सजेस्ट तर सर्वांनीच केलं होतं की तू ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा आहेस, ॲग्रिकल्चरसाठी ट्राय कर, AFOची तयारी कर. पण सर माझं ना एक म्हणजे सुरुवातीपासून ध्येय होतं की नाही, मला बँकिंगची आवड आहे, जरा मला मॅथ्सची आवड आहे, तर ॲटलिस्ट मला त्याचा काहीतरी यूज व्हायला पाहिजे. आणि ॲग्रिकल्चर ॲज सच माझे म्हणजे लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी पासआउट झालो, त्यामुळे नाही एवढं क्लिअरली माझे बेसिक क्लिअर नव्हते झाले. ॲज सच मला एवढे म्हणजे ॲग्रिकल्चर डिटेल्समध्ये माहीत नव्हतं. त्यामुळे एवढं माहीत होतं की जर आता सुरुवात केली तर ॲग्रिकल्चरसोबत पोस्ट काढणे म्हणजे मला खूप वेळ जाऊ शकतो. त्यासाठी एकदा फायनल केलं की मी ठीक आहे ॲग्रिकल्चरच्या साईडला तर जाणार नाही, जनरल बँकिंग ट्राय करेन. आणि जनरल बँकिंगमध्येच कम्प्लीट स्टडी व्यवस्थित चालू केला आणि त्याचं सक्सेस हळूहळू भेटत गेलं आणि तिथं पुढे गेलो. 2019 पर्यंत इंजिनिअरिंगची मुलं खूप जास्त होते ह्या फील्डमध्ये, बँकिंगमध्ये, आणि त्यांचे निकाल जास्त यायचे. मला त्यांच्यासोबत हा एक माहिती ऍड करून द्यावीशी वाटते. 20च्या पुढं ज्यावेळेला कोविड आलं त्यानंतर IT ग्रॅज्युएट्सची डिमांड जी ती वाढत गेली आणि ते IT वाले, CA कम्प्युटरवाले, मेकॅनिकलवाले, इलेक्ट्रिकलवाले हे बऱ्यापैकी मुलं तिकडे कन्झ्युम झाले. तर आता सध्याला निकालामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ॲग्रिकल्चर आणि कॉमर्स या विद्यार्थ्यांचा टक्का हा प्रचंड वाढलेला आहे. आणि या मुलांना आल्याच्या नंतर जसं की आता यांनी सांगितलं की प्रत्येकाने सांगितलं की आल्याच्या नंतर स्ट्रेट येणं आणि जनरल बँकिंग स्टार्ट करणं, हा कॉन्फिडन्स जो आहे तो हळूहळू ह्या पद्धतीने बिल्ड होत गेला आणि ती सुद्धा मोठी गोष्ट आहे. सोबत पुन्हा एकदा कसं होतं की ॲग्रिकल्चरची मुलं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश ह्याच्या बाहेर जाऊन जनरल ॲव्हरेजचा अभ्यास जो आहे तो एकदा SOची वेगवेगळे धक्के खाऊन झाल्याच्या नंतर जनरल ॲव्हरेजवर येतात.
आणि आल्याच्या नंतर पहिल्यांदा अशा भरपूर मुलांच्या जीएच्या स्ट्रॅटेजी चुकतात, की काही लोक म्हणतात की फक्त डिस्कशन तर डिस्कशन, काही लोक फक्त पीडीएफ तर पीडीएफ, काही लोक फक्त व्हिडिओ तर व्हिडिओ. तर साधारणतः या सगळ्या गोष्टीला बॅलन्स करत करत ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांनी किंवा इतर विद्यार्थ्यांनी जनरल अवेअरनेसचा अभ्यास जो तो कसा टॅकल केला पाहिजे? सर, जनरल अवेअरनेस असा विषय आहे ज्यामध्ये ना आपल्याला सिंगल लाईनने चालून चालत नाही, कारण की ऑलराऊंडर असावं लागतं. म्हणजे असं नाही की तुम्ही एका गोष्टीला फॉलो करत राहिला तर त्यामध्येच तुम्हाला सगळं कम्प्लीट होऊन जाईल, कारण की जे खूप वास्ट आहे, खूप म्हणजे खूप हा वास्ट सब्जेक्ट आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. त्यासाठी तुम्ही होऊ शकतं तेवढं आहे की नाही सगळ्या बाजून तयारी करावी लागते. आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, पण मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला वाचनाची आवड होती आणि मला वाचन केलं की बऱ्यापैकी सगळं लक्षात राहायचं, म्हणजे आठवणीत राहायचं. तर त्या हिशोबाने मी चालू केलं. ज्यावेळेस मी संभाजीनगरमध्ये आलो त्यामध्ये मला आहे ना बाकी कोणत्या विषयाची माहिती नव्हती, क्वांट्रीजनी कसं स्टार्ट करावं, पण एवढं माहिती होतं की जे कसं स्टार्ट करावं. तर त्यासाठी म्हणजे बेसिक मी डेलीचे करंट अफेअर वगैरे व्यवस्थित डेली चालू केले. न्यूजपेपर वाचत होतो तर त्यातून न्यूज काढत राहिलो, त्यातून बऱ्यापैकी सुधार झाला. त्यानंतर जेवढे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती फ्रीमध्ये जेवढं जीएचं सेक्शन मिळेल तर तेवढा मी जीएचं सेक्शन रीड करायचो. टेलिग्रामवरती आपल्या आतिश सरांच्या क्विज चालू असायच्या, तर डेली क्विज वगैरे देत राहायचो. त्यामध्ये फ्रेंड्स सोबत कॉम्पिटिशन लावायचं की स्कोर कसा कोणाचा चांगला येईल, आणि त्याच्यानंतर वेळ भेटेल असं त्यांच्यासोबत डिस्कशन चालू केलं आणि बऱ्यापैकी म्हणजे हळूहळू स्कोर होत गेला आणि एक आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यामुळं एक व्यवस्थित त्यामध्ये स्ट्रॅटेजी सापडली की जीएसाठी आपण म्हणजे कोणते क्वेश्चन निवडायला पाहिजेत, कोणते स्किप मारायला पाहिजेत. आता हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही कंटिन्यू त्यामध्ये राहाल, डेली ते फक्त फॉलो कराल. आणि डेली फॉलो केलं की तुमचं म्हणजे एकदम आवड निर्माण होते आणि पुन्हा कोणतंही म्हणजे अवघड राहत नाही, सगळ्या बाजूने तुम्ही कव्हर करता जीए वगैरे, आणि मग इझी होऊन जातं स्कोर वगैरे, मग आपोआप वाढत गेला. ऑफलाईन किंवा ऑफलाईन सगळ्यात एक मोठा युएसपी असतो काउन्सिलिंग पार्ट असतो. तर जसं आपण पाहतो ऑनलाईनमध्ये एखादा मुलगा तयारी करतोय, 4 भिंतीमध्ये स्वतःला बंद करून तयारी करतोय, आपापल्या वेगवेगळ्या गावाला जाऊन तयारी करतोय, त्याला थोडंसं हे समजून घेणं की माझी तयारी कोणत्या लेवलला आहे हे थोडंसं अवघड जातं. पण त्याच वेळेला ज्यावेळेस आपण पाहतो इथं आल्याच्या नंतर ह्या काउन्सिलिंगचा किंवा ह्या वातावरणाचा जो फायदा आहे की आपल्याला असं दिसतं याला माझ्यापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे, याला माझ्यापेक्षा जास्त वेळ लागला, मी ट्रॅकवर आहे, माझ्यापेक्षा कमी वेळात निकाल आले, त्याला मला अजून पुढे जायचं आहे. तर काउन्सिलिंग आणि ह्या वातावरणाचा एक ओव्हरऑल फायदा काय झाला? सर, पहिल्यांदा तर खरंच म्हणजे ऑफलाईन मी यायचं ठरवलं, तोच माझा सगळ्यात चांगला डिसिजन ठरला की इथं येऊन म्हणजे व्यवस्थित ऍटलिस्ट शिक्षकांकडून सोबत ते आहेच, पण जसे जे फ्रेंड्स वगैरे भेटले तर त्यांनी व्यवस्थित गाईड केलं. शिक्षकांनी तर सोबत क्लासमध्ये व्यवस्थित केलं होतं, त्यामुळे ऑफलाईन येण्याचा तर निर्णय व्यवस्थित होता. आणि काय होतं ऑफलाईनमध्ये राहिलं नाही की आपल्याला आजूबाजूचं आपल्याला कॉम्पिटिशन समजतं की बाबा आपल्यासोबतचे किती पुढे आहेत, त्यांचं म्हणजे किती व्यवस्थित अभ्यास चालू आहे. तर त्यानुसार मग मी एकमेकाला कम्पेअर करायला चालू केलं. त्यानुसार मग आम्ही एकमेकाची कॉम्पिटिशन करायचो, माझ्या सिनियर सोबत वगैरे स्कोर वगैरे मॅच करायचा प्रयत्न करायचो. आणि मग असं करत करत व्यवस्थित अभ्यास चालू केला. आणि काउन्सिलिंगचा भाग झाला तर बऱ्याच ठिकाणी अडत होतो मी, म्हणजे असं नाही की सगळे क्लिअर विषय होते माझे, बऱ्याचपैकी असे डाऊट यायचे किंवा असं वाटायचं की सर होऊ शकतं का, कारण की माझं सुरुवातीचं असं झालेलं की बॅच झाल्यानंतर मी IPSच्या वगैरे एक्झाम चालू केल्या, क्लर्क, PO, RRBच्या. तर त्यामध्ये नाही झालं, म्हणजे थोडक्यात 1-2 मार्कने राहत होतो. तर शेवटी मग आपल्या क्लासच्या सरांना येऊन भेटलो. सरांनी व्यवस्थित गाईड केले की माझी स्ट्रॅटेजी व्यवस्थित आहे, फक्त थोडा कॉन्फिडन्सचा विषय होता. आणि त्यांच्याशी बोलणं झालं, कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला आणि त्यानंतर जी एक्झाम दिली ती मी क्लिअर करत आलो. सोबत मला अजून एक विचारायचं होतं, आता आजकालच्या पोरांना स्क्रीन टाईम मोबाईलवरचा हा सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. तर ज्यामध्ये फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप ह्याची मला तेवढी जास्त आवश्यकता वाटत नाही. मला असं वाटतं की हा वाला पार्ट कमी असेल, बंद असेल तर निकाल लवकर येतो. किंवा आता मुलांचं स्पेशली उन्हाळ्याच्या काळामध्ये ड्रीम इलेव्हनवर टीम लावणे, त्या वेगवेगळ्या ॲपवर टीम लावणे, तर ह्या गोष्टीमुळे सुद्धा नुकसान जे होतं, तर साधारणतः ते आता हे मी 2-3-4 विद्यार्थी जवळ येतात त्यावेळेस हा माझा फीडबॅक आहे. पण ते खरं आहे का? कारण की तुम्ही पोरांमध्ये राहता, पोरांमध्ये कुठं कुठं टाइमपास होतो आणि तो कुठं आवड करतायत, तर त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? नक्कीच. खरं सोशल मीडिया तर आपल्याला असं काही वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे टाइमपास म्हणजे होतोच. असं मी म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट ते स्किप करा, कारण की शेवटी कसं एवढे सवय वगैरे असते आपल्याला पहिल्यापासून, तर तुम्ही डायरेक्ट स्किप करायला गेला तर मग तेवढं म्हणजे तुम्हाला त्याचा म्हणजे फरक जाणवून येतो, एवढा त्रास होणार की सुरुवातीला डायरेक्ट असं मोबाईल वगैरे स्किप करणे. पण ऍटलिस्ट सुरुवात करा. स्क्रीन टाइम जेवढा म्हणजे असं नाही की सोशल मीडियाच कमी करा, बाकी तुम्ही जर इन्फॉर्मेशन व्हिडिओ किंवा युट्यूब वगैरे ते लेक्चर फॉलो करत असेल तर ठीक आहे, पण शक्यतो सोशल मीडियापासून थोडं लांब राहा. कामापुरते टेलिग्राम वगैरे यूज करत असाल, ज्यावरती जर तुम्हाला स्टडी मटेरियल भेटत असेल तर ते नक्की यूज करा.
आणि बाहेर शक्यतो जाणं म्हणजे जेवढं आपण गप्पा वगैरे मारत बसतो तर ऍटलीस्ट माझं तर सांगतो अनुभव. तर मी असं ऍटसच आहे ना शक्यतो एकटा राहून नाही का नाही बऱ्यापैकी करत होतो. म्हणजे असं नाही की बाहेर जायचं कामापुरतं म्हणजे असं कोणाशी बोलायचं, तर फक्त वेळ भेटेल किंवा मित्र वगैरे कधी भेटले तरच बोलणं व्हायचं. नाहीतर शक्यतो माझं मी स्वतः एकटाच राहायचो, स्वतः स्टडी करायचो आणि त्यानुसार होत गेलं. त्यामुळे तुम्हालाही असं शक्यतो सांगेन की शक्यतो असं बाहेर जास्त वेळ टाइमपास करणे, गप्पा मारत बसणे खरं आहे माइंड फ्रेश वगैरे होतं. पण तरी ऍटलीस्ट कमीत कमी करा. ऍटलीस्ट 1 वर्ष तुम्ही जरी हे फॉलो केलं ना तरी काही अवघड नाही. क्लिअर. आणि निश्चित मला एक सांगावं वाटेल की प्रत्येकने जे सांगितलं की मी असलेल्या वातावरणाचा पाहिजे तेवढा फायदा घ्यायचो, पण मी माझा अभ्यास करायचो, ही स्ट्रॅटेजी एकदम ओके आहे. काही विद्यार्थी म्हणतात मी ग्रुपनं अभ्यास करतो आणि त्या हिशोबाने माझा फायदा झाला, तीही ओके आहे. पण फक्त ती ग्रुप न करत असताना आपल्याला कुठपर्यंत रेषा आखून ठेवायची आहे ह्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही, ह्या वेळेच्या पुढे वेळ चालला असेल आपल्याला जायचं नाहीये. तर ही ओके आहे, तीही ओके. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये त्याच्यामध्ये फायदा असा होतो की त्याला त्याचा अभ्यास त्याच्या वेळेच्या हिशोबाने जिथे पुढे करता येतो. पण ह्याच्यामध्ये ह्या दुसऱ्या ज्या पद्धतीमध्ये ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची मुलं, त्याच्यामध्ये होणारा टाइमपास, ह्या गोष्टी जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांना थांबवता येतील तेवढा त्यासाठी जे ते चांगलंच आहे आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. तर एक मला शेवटी प्रश्न विचारावा वाटेल की आता सध्याला तयारी करत असताना जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा बँकिंगमध्ये असलेले विद्यार्थी आहेत यांना एक फायनल समराईज मध्ये की आपल्याला यांच्याकडे काय डूज पाहिजे आणि काय डोंट्स पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्हाला एवढं सांगतो की बँकिंग हे खूप इझी आहे. म्हणजे ॲज सच काही नाही आहे. फक्त तुम्हाला इथे कन्सिडर राहावं लागतं. 4 सब्जेक्ट आहेत. टाइम टू टाइम फॉलो करा व्यवस्थित. मेन म्हणजे जेव्हा चालू कराल स्टडी तर बेसिक तरी ॲटलिस्ट क्लिअर करून घ्या तुमचे. म्हणजे जर तुमचे बेसिक क्लिअर असेल ना तर तुम्हाला ॲज सच पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. रिव्हिजनची गरज लागणार आहे ना काही म्हणजे जास्त प्रॉब्लेम येणार आहे. वेळ वाचतो आपला त्यामुळे आणि बाकी सब्जेक्टला त्यामुळे वेळ भेटतो. त्यामुळे ट्राय करा की शक्यतो कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कन्सिस्टंट राहा आणि जेवढे ऍप्लिकेशन म्हणजे जेवढे फॉर्म वगैरे येत असतील भले रिलेटेड नसो बँकेशी, SSC वगैरे असतील, रेल्वे असतील तर अप्लाय करा. जरी ट्रॅव्हलिंग होत असेल काही नाही, थोडे दिवस ऍडजस्ट करा, पण ट्राय करत राहा आणि होऊन जाते काय विषय. 5 सिलेक्शन झाल्याच्या नंतर आता या सिलेक्शनला फुल स्टॉप लागणार आहे की कॉमा लागणार आहे? नक्की सर, फुल स्टॉप तर अजिबात नाही, कॉमच असेल कारण की जस्ट सुरुवात आहे आणि अजूनही तो जोश आणि कॉन्फिडन्स अजून आहेच तेवढा की अजूनही पुढे जाऊ शकतो आणि नक्कीच जाणार. यापुढे ऑफिसरचे वगैरे म्हणजे NICL AO असतील, SBI PO असतील, RBI असतील तर ग्रेड ऑफिस म्हणजे वरच्या ग्रेडच्या नक्कीच पोस्टला ट्राय करत राहीन आणि नक्कीच अजून रिझल्ट येत राहतील. मग लग्नाचा कधीचा प्लॅन आहे? अजून तरी असं काही विचार नाही. म्हणजे अजून तरी जेवढं नाही की सध्या तरी, आणि लहान घरी छोटी बहीण आहे तर तिच्याही लग्नाचं आहे. त्यामुळे सुरुवात एवढी लग्नाचं वगैरे काही नाही, पण ऍटलिस्ट स्वतः सेटल तर व्हायचंय. अजून थोडं पुढे जायचंय. बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत, त्या हिशोबाने नियोजन असेल. निश्चित हा प्रश्न त्यासाठी थोडासा अनपेक्षित होता. तुम्ही त्याच्या हवाहून बघितला असेल. आणि सोबत आमची हे सुरू असताना जिथे अचानक थोडासा लाईटचा इश्यू झाला त्यामुळे पाठीमागचा पार्ट गेलेला आहे, पण तसा काही प्रॉब्लेम नाही. आपण प्रत्येकाला त्याच्या भावी आयुष्यासाठी हे जे 5 सिलेक्शन आहेत हे लवकरात लवकर म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स पाहता, त्याचं बोलणं पाहता मला एवढं तर कळतं की हे टोटल सिलेक्शन जर त्यांनी हीच तयारी एक वर्षभर पुढे कंटिन्यू ठेवली, जॉब करतच म्हणतोय, त्या 5 पैकी एक जॉब घेऊन पुढची तयारी ठेवली आणि पुढच्या ह्याच्यापेक्षा वरच्या एक्झाम दिल्या तरी सुद्धा एका वर्षामध्ये हे टोटल सिलेक्शनचा आकडा जो आहे तो निश्चित डबल डिजिट क्रॉस करेल अशी मला अपेक्षा आहे. प्रत्येकाला माझ्याकडून आणि आमच्या टीम संकल्पकडून त्याच्या भावी आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो की अपकमिंग एक्झाममध्ये ऑफिसरच्या जितक्या काही NICL AOची आता सध्या आलेली आहे, त्याच्यानंतर RBI ग्रेड A ची अपेक्षित म्हणतायत, या जितक्याही सध्याच्या पोस्टपेक्षा अपकमिंग मोठ्या पोस्ट आहेत त्यापैकी मॅक्सिमम परीक्षांमध्ये त्याचं सिलेक्शन हो ही ईश्वरचरणी अपेक्षा व्यक्त करून आम्ही आमचा आजचा व्हिडिओ संपवतो. त्यानं चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गायडन्स केलं त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सर.